यंग स्टार्स ट्रस्ट विरार पश्चिमचे क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 10 जुलै 2024ला विविध प्रकारचे मसाले बनवण्याची कार्यशाळात आज आपण बघणार की विविध प्रकारचे मसाले कसा बनवतात ते बघूया आता। दुपारी 3 वाजता शनिवार या शनिवारी शाळा एक्झॅक्ट आहे टाकी रोडच्या बाजूला। इथून रिक्षाने गेल्या शेवटने पुढून 40 वर्ष जुनी शाळा आहे, सगळ्यांना माहिती आहे। ओके, तर तिकडेची शाळा म्हणजे उमेश नाईकची शाळा, ती आपली गेली कित्येक वर्ष खासदार मंगळागौर। या वर्षी ती 4 ऑगस्टला आहे, रविवार आहे 4 ऑगस्ट। त्या दिवशी मंगळागौरीचे खेळ बघायला किंवा भाग घ्यायला 10 जणी तुम्ही भाग घेऊ शकता। 10 जणांनी यायचं, 10 मिनिटाचे खेळ करायचे आणि लेवल घेते आहेत। तुम्हाला सगळं माहिती आहे, मोठं प्राईज। यावर्षी आपण ते प्राईज 20,000 केले। 10,000चं 20,000, 10,000, 7,000, 5,000 आणि 1,000ची 6। त्याच्यानंतर लगेच आरती स्पर्धा आहे। 4 जणं पाहिजे, घरातली चालतील, बाहेरची चालतील, सोसायटीची चालतील। फक्त अट याचं एकच आहे, एकाने म्हणायचे नाही, एकत्र म्हणायचे। आपण पहिल्यांदा मी सांगतो, तालुक्यात त्याच्या आधी आपण मसाले बनवण्याचा घेतला नव्हता। 28 प्रकारचे घेतले, पण आमची ताई जी डोंबिवलीला येते, प्रत्येक वेळेस येते, जवळजवळ 40-50 ठिकाणी आली, तुम्ही काका मसाले बनवायचे होते। म्हटलं कुठचे मसाले, तिने बरेच मसाले सांगितले, तुम्ही 5 टाईपचे। म्हटलं का करायचे मसाले, तुम्ही चव घेण्यासाठी। तुमच्या आवडीची गोष्ट मसाला झणझणीत। या ठिकाणी गेले कित्येक वर्ष यंगस्टार ट्रस्टचे अध्यक्ष आपले लोकनेते जितेंद्र ठाकूर आपले आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम केले जातात। मगाशी फोनशे साहेब बोलले आणि याच्यामागे आपले मार्गदर्शक आपले सगळ्यांचे लाडके अजितदादा या विभागामध्ये गेले कित्येक वर्ष हा कार्यक्रम करतो। या ठिकाणी हा पहिल्यांदाच आपला मसाला बनवण्याचा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये बरेचसे प्रकारचे मसाले या ठिकाणी आपण दाखवणार आहोत। ताई तुमचं मी स्वागत करेन। या ठिकाणी आपण गेले कित्येक वर्ष असे कार्यक्रम करत असता महिलांचा सहभाग चांगला असतो। आज आपल्या नाना पार्क महिला जमलेल्या आहेत। आपल्याला सर्वांना माहिती, आज दिवस आनंदाचा दिवस आपला आहे। आपले लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होतोय, पण आपले युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी आपण असे कार्यक्रम छोटे मोठे घेतलेले आहेत। आणि हा मसाला बनवताना कुठल्या प्रकारचे मसाले बनवण्यासाठी या ठिकाणी ताई आपल्याला दाखवणारच आहेत। बऱ्याच प्रकारचे मसाले आहेत या ठिकाणी। मला वाटतं पावभाजी मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, किचन काय मसाला आहे, दाबोली मसाला आहे, असे बरेच काहीतरी मसाले ते दाखवणार आहे। ताई आपल्याकडे बरेचसे कोल्हापूरवाले येतात पण इथे आणि कोकणातले आहेत, त्याच्यामुळे कसे मसाल्याचे झणझणीत असतात त्या ठिकाणी आणि झणझणीत मसाले वाजले। असा हा कार्यक्रम घेत असताना तुमचं सहकार्य मिळतं आम्हाला। अजूनही कुठे आपल्याला अजितदादांनी सांगितलं असे छोटे मोठे कुठे कार्यक्रम घ्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला आधी सांगा की बाबा कुठल्या विभागामध्ये घ्यायचं आहे। असे बऱ्याच प्रकारे कार्यक्रम आहेत, तर त्या ठिकाणी आपण अरेंजमेंट करू आणि कार्यक्रम करतो। तर या ठिकाणी कार्यक्रम करत असताना आता पावसाळा आहे, मंडप घालू शकत नाही, कुठेतरी छोटासा हॉलमध्ये करू शकतो। किंवा आता मोरे साहेबांनी त्यांच्या सोसायटीचा हॉल दिला। मोरे साहेब या इकडे, म्हणजे मला वाटतं वया वाटपचा कार्यक्रम पण इकडेच झाला, पांढर सुंदर। म्हणजे असे ह्या टॅरेसवरती हा कार्यक्रम करायचा। मी प्रथम सोसायटीचे सुद्धा आभार मानेन की असे आम्हाला हा कार्यक्रम करायला दिला, त्याच्याबद्दल पण त्यांचे स्वागत। असे छोटे मोठे कार्यक्रम आपण टॅरेसवरती हॉलमध्ये कुठेतरी असे कुठे ऑफिस असेल अशा पद्धतीने आपण करत राहू। आपलं सहकार्य पाहिजे। हा मसाला बनवण्यासाठी हा कार्यक्रम मला वाटतं प्रथमच या ठिकाणी आहे अख्ख्या तालुक्यात, आणि सुरुवात आपल्या आमदार क्षितिज ठाकूरांच्या वाढदिवसानिमित्त आहे। पहिला मसाला बनवण्याचं काय केलं तर आम्हाला लगेच पाठवा, काय बिर्याणी वगैरे काय बिर्याणी काय बनवते ते झणझणीत। मॅडम दाखवते ना मसाले काय भरीत वांग, भरलेला वांग चालेल, काय हरकत नाही। भरलेली मिरची, भरलेलं वांग, भरलेलं काय सगळं चालेल आम्हाला, पण ते मसाले वापरायचे आपल्याला त्या ठिकाणी। म्हणजे आज दुपारचा टाइम आहे,
चांगल्यापैकी शिका आणि संध्याकाळी बनवा आणि आम्हाला बोलवा तिथे खाण्यासाठी. बनवा बिर्याणी बनवा. तर अशा पद्धतीने सर्वांचं मी स्वागत करतो. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. या ठिकाणी फोंडसे साहेब आणि आमच्या मॅडम सुरेखा मॅडम तुमचं मी स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो. या ठिकाणी मोरे साहेब तुम्ही तुमच्या सोसायटीचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो. या ठिकाणी जागा दिले सर्वांचं सेक्रेटरी अध्यक्ष टीमचं पूर्ण सगळ्यांचा मी आभार मानतो. हा चालेल. यंगस्टार ट्रस्टचे अध्यक्ष इतिले ठाकूर यांच्या माध्यमाखाली आज प्रथमच मसाले बनवण्यासाठी प्रयोगशाळा भरवलेली आहे. आणि आज आपल्या आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके युवा आमदार सतीश ठाकूर यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त प्रथमच हा आपला मसाले बनवण्याचा कार्यक्रमामध्ये नाना नानी पार्कमध्ये भरवलेला आहे. आणि सर्व महिलांचा चांगला सहवास मिळालेला आहे आम्हाला. आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक अजूदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नगरसेवक या विभागामध्ये छोटे मोठे कार्यक्रम आपल्या यंगस्टार ट्रस्टच्या वतीने केले जातात. आज हा मसाला बनवण्याचा कार्यक्रम केले. बिर्याणी मसाला आहे, पावभाजी मसाला, असे अनेक मला वाटतं वेगवेगळे मसाले त्या ठिकाणी बनवण्यासाठी आज ही प्रयोगशाळा भरवली आणि महिलांचा सहभाग चांगला आहे या ठिकाणी. तर या विभागामध्ये असे कार्यक्रम करत असताना छोटे मोठे कार्यक्रम आपले यंगस्टार ट्रस्टचे अध्यक्ष श्री ठाकूर हे भरवत असतात आणि याचा लाभ आमच्या महिलांना होतो. थैंक यू. धन्यवाद सर आपका बहुत बहुत धन्यवाद. सगळ्यांना ऐकायला येत आहे मागे असतं की नाही त्या पॅकेटमध्ये. आणि पॅकेट खूप सुंदर असतं पण आतमध्ये हे सगळं भरलेलं असतं. ते खाताना मध्ये 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 येतं ते आपणच डिस्टर्ब होतो. आपण जे बनवतो ह्याच्यात असं काही नसतं. म्हणजे याचा अर्थ आपण काही चाळून मिळून घेत नाही पण आपण फाईन पावडर वापरू त्याची. लक्षात आलं. आणि आता आपण इथे हा क्लास आहे तर मी इकडे तुम्हाला सगळा असा डेमो जसं तुम्ही युट्यूबवर बघता तसं नाही. मी तुम्हाला दोघींना बोलावणार माझ्या मदतीला. स्वतःहून यायचं. मी असं नाही तुम्हीच या. ठीक आहे. हे आपल्या क्लासचं स्वरूप आहे पूर्ण. तर शांतपणे तुम्ही हे सगळं करायचं. आता मी सगळ्यात पहिले खरं माझी ओळख द्यायला हवी होती तर मसाल्यावर झाली आहे. माझं नाव सुरेखा नाईक आहे. मी डोंबिवलीला राहते. या आधी पण मी विरार आणि नाला सोपारा हां इकडे बरेचसे क्लासेस घेतले आहेत. मी ड्राय क्लिनिंग शिकवते, बॅग मेकिंग, ज्वेलरी मेकिंग, त्याच्यानंतर मध्ये माझा आईस्क्रीमचा क्लास झाला. असे बरेच क्लासेस आहेत. आज हा क्लास मी पहिल्यांदाच घेते. हे जे बाकी ठिकाणी करायचं पण इथे पहिल्यांदा घेते. ठीक आहे. तर तुमच्यातल्या ज्या कोणाला यायचंय त्या दोघींनी इथे यायचं. पटापट यायचं. कोणी या. सगळ्यात घातला तरी चालतो. नॉनव्हेज मध्ये इव्हन घातला तरीही चालतो. त्याचा हे काय म्हणजे त्याच्यामुळे होतं काय. मोठ्याने बोला ना. म्हणजे टेस्ट जिभेचे चोचले. ही दाणे 20 ग्रॅम बडीशेप, 3 ग्रॅम चक्री फूल, त्यानंतर 20 ग्रॅम खसखस, 5 ग्रॅम जायफळ. 5 ग्रॅम जायफळ म्हणजे अर्ध जायफळ आहे. 10 ग्रॅम शहाजिरं, 10 ग्रॅम धणे, 10 ग्रॅम मिरी, 10 ग्रॅम पिवळी राई. पिवळी राई माहिती आहे सगळ्यांना. 7 ग्रॅम मसाला वेलची, 8 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम चणा डाळ, 2 ग्रॅम जायपत्री आणि 15 ग्रॅम काळं मीठ. आता काळं मीठ माहितीये का. ते पिंक कलरचं असतं. आणि ह्या मसाल्याच्या साहित्यातलं जर एखादीला माहिती नसेल कोणतं काय बिंदास विचारा. असं नाही सगळी मला हसतील मला हे माहित नाही. अगदी मिरी म्हणजे काय, लवंग म्हणजे काय, काहींना माहित नसतं. त्याला काही वेगळं पण म्हणतात काही लोक. विचारायचं कारण दुकानात मग तो गोंधळ नको व्हायला. आता आता मसाल्यातले एक जे पदार्थ आहेत ना ते सेपरेट भाजून घ्यायचे. पण किती भाजायचे त्याचा फक्त आपल्याला प्रत्येक मसाल्याला एक त्याचा स्वतःचा फ्रेग्रन्स आहे, त्याचा सुवास आहे. बरोबर की नाही. तो आपल्याला वास यायला लागला की ते काढायचं ताटात. आता वेगवेगळं का भाजायचंय. सगळं घेऊन एकत्र का नाही भाजत आहे मी सांगा बरं. जरा मोठ्याने सगळ्यांना ऐकू येऊ दे.
बोला ना बोला ना बोला अरे तुम्हाला बसूनच बोलायचंय हा लक्षात ठेवा त्याचं कारण आहे आता जिरं आणि बडीशेप एकत्र केलंय ते सारखं आहे. अच्छा है कि नहीं? मीनू आता काय घालतीये जिरं बडीशेप एकत्र जिरं बडीशेप एकत्र काय येत नाही काय म्हणाला हो ना थोडं कमी कर बंद होणार एकदम स्लो आहे एकदम स्लोवर आहे काढा 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 तो कसा फास्ट आहे कमी होत नाही तो कमीवर आहे तो मोठा वाटतोय हां बघ काय होतं चक्री फुल घालते हा पिवळी राहिली चक्री फूल बरोबर दालचिनी आवाज नकोय चक्री फूल आणि दालचिनी एकत्र घातलंय आज आमचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाही चालेल ते युवा आमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज महिलांसाठी हे उपक्रम मसाला बनवण्याचा उपक्रम घेतले आहे जेणेकरून यंगस्टार ट्रस्टच्या अनेक उपक्रम राबवलेले असतात पण आज हे जे विशेष आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेलं आहे जेणेकरून वेगवेगळे मसाले पावभाजी मसाला बिर्याणी मसाला चिकन मिटिंग मसाला आणि अनेक अशा महिला आहे ज्यांनी उद्योजिका आहे आणि वेगवेगळे असे मसाला शिकून ज्यांनी मार्केटमध्ये सुद्धा असे उद्योग केलेला आहे असे आमच्या सगळ्या महिलांनी आज ह्याचा लाभ घेतलेला आहे धन्यवाद आपलं नाव आम्ही रेणिता सुवर्णा बहुजन विकास आघाडीची महिला कार्यकर्ता धन्यवाद आभार तुमचं